नवनिर्माण सेनेचे नेते श्री बाळा नांदगावकर. सन्मान्य पत्रकार बांधवांनो, तुम्हाला एकंदरीत विरोधी पक्षांनी घेतलेले जे आक्षेप आहेत आणि ते खास करून आक्षेप जर तुम्ही पाहिलात तर मतदार गोंधळ आहे किंवा घोटाळा आहे अशा प्रकारच्या भावना केवळ विरोधी पक्षाच्या नाही तर महाराष्ट्रातल्या तमाम जनतेच्या झालेल्या आहेत. आणि लोकांना आता कळून चुकले काहीतरी नक्की गोंधळ आहे. केवळ लोकांनाच नाहीच कळलेलं नाही तर त्यांच्या स्वतःच्या आमदारी स्वतःची साक्ष स्वतः देत आहे. आणि म्हणून सामान्य लोकांना ह्या बाबतीमध्ये विश्वास निर्माण व्हावा की निवडणूक आयोग हा उत्तम प्रकारे काम करतोय, त्याची विश्वासार्हता राहिली पाहिजे. ती विश्वासार्हता नाही राहिलेली आणि त्याच्यामुळे निवडणूक आयोगाला काही आम्ही निवेदनं दिली होती, पत्रही दिलं होतं. त्याच्यानंतरही ही निवडणूक आयोगाने जे काही उत्तर थातून मातून दिलेले आहे ते पाहता पहिली गोष्ट की निवडणूक आयोगाने जिल्हाधिकाऱ्यांना आदेश दिलेले आहेत निवडणूक याद्या तपासण्याचा. याचा अर्थ निवडणूक आयोगाने हे मान्य केले की काहीतरी घोळ झालेला आहे. हे जर त्यांनी घोळ झालेला मान्य केला असेल तर तो घोळ त्याच्या लक्षात आलेला असून सुद्धा ते जर डोळेझाकपणा करणार असतील तर त्यांच्या डोळ्यात अंजन घालण्यासाठी 1 तारखेला शनिवारी जो मोर्चा सर्व विरोधी पक्षाच्या वतीने काढण्यात आलेला आहे त्या मोर्चामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेना पूर्णपणे ताकदीने सहभागी होणार आहे. किंबहुना महाराष्ट्रातील सगळ्या नागरिकांनीही या मोर्चात सहभागी होण्याची आवश्यकता आहे. तुम्हाला कल्पना असेल की त्या 2 निवडणूक आयुक्तांना भेटल्यानंतर पत्रकार परिषद झाली होती. त्या पत्रकार परिषदेत आणि निवडणूक आयोगासमोर सुद्धा सर्वच सन्माननीय नेते मंडळींनी आपापल्या भूमिका अत्यंत स्पष्टपणे मांडल्या होत्या. त्याचे काही पुरावे दिले होते, काही दाखले दिले होते. आणि हे सगळं पाहिल्यानंतर निवडणूक आयोग जरी बोलला नसला तरी निवडणूक आयोगाच्या ते लक्षात आलेलं आहे त्या ठिकाणी घोळ आहे. आणि म्हणूनच हा पब्लिक क्राय लोकांच्या वतीनेच आम्ही 1 तारखेला मोर्चा काढणार आहोत. त्यासाठी आज आम्ही सगळं एकत्रितपणे येऊन लोकशाही वाचली पाहिजे आमच्यासाठी फार महत्त्वाचं आहे. उदाहरणं खूप आहेत पण आजची पत्रकार परिषद ही केवळ 1 तारखेच्यासाठी एकजूटपणे ही लोकशाही वाचवण्यासाठी आम्हाला एकत्रित येऊन हे सर्व करावं लागत आहे. आणि त्यासाठी आजची पत्रकार परिषद आहे. मी आमच्या पक्षाच्या वतीने आम्ही तर सगळेच सहभागी होऊ. लोकांना